संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सद्गुणे स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार आपल्या सर्वांचं या भगवद्गीतेच्या ऑनलाईन वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना लक्षात असेलच की आपण भगवद्गीतेचा 31वा श्लोक त्याची चर्चा करत होतो। स्वधर्मम अपि चावेक्ष्य न विकम्पितुम अर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। या श्लोकाची चर्चा करत असताना मागच्या वेळेस स्वधर्म कशाला म्हणतात त्याची पण चर्चा केली, पण त्याच्या संदर्भात अजून काही चर्चा करणं अपेक्षित आहे आणि म्हणून या श्लोकाचं विवेचन अजून थोडं आपण आज करणार आहोत। मागच्या वेळेस काय चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करू आपण आधी। की मागच्या वेळेस आपण बघितलं की भगवान म्हणतात अर्जुनाला की राजाला किंवा क्षत्रियाला आयतं जे धर्मयुद्ध प्राप्त झालेलं आहे ते जणू काही त्याला एक वरदान सारखंच आहे आणि अशा प्रकारच्या या आयतं प्राप्त झालेलं धर्मयुद्ध म्हणजे त्याच्याकरता स्वर्गाचं द्वारच जणू काही उघडलेलं आहे आणि म्हणून म्हणतात धर्माद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। धर्माला अनुसरून आलेलं युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही। कल्याणकारक त्यातून त्याचं कल्याणच होणार आहे। अर्जुनाला 2 प्रकारची भीती होती। एक आपल्या स्वजनांपासून वियोग होईल कारण की ते मारले जातील आणि दुसरं मला पाप लागेल। तर आत्मतत्व सांगत असताना भगवानांनी सांगितलं की जरी यांचे शरीराचा नाश होईल पण आत्मरूपाने हे उपलब्ध असणार आहे, म्हणून वियोग करण्याचं काही कारण नाही। आणि इथे म्हणतात की धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते, म्हणजे की क्षत्रियाला त्याचं जे एक कल्याणकारक कर्तव्य आहे, आयतं त्याला तुला जे धर्मयुद्ध प्राप्त झालेलं आहे याच्यातून तुझं कल्याणच होणार आहे, तुला पाप लागणार नाही। आणि पहिल्या वेळी स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुम अर्हसि, की हे जे तुला स्वधर्म तुझं लक्षात घेऊन तुला भीता कामा नाही, कारण की तुझं ही नैसर्गिक वृत्ती आहे। तर नैसर्गिक वृत्ती किंवा स्वधर्म याच्या संदर्भात आपण मागच्या वेळेस बरीच चर्चा केली होती। ते काय असतं की ईश्वराकडे जाण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा मार्ग असतो। का? कारण की प्रत्येकाची जो प्रवास असतो म्हणजे ईश्वरप्राप्ती हे मनावर कार्य करून आपण प्राप्त करत असतो। प्रत्येकाच्या मनाची जडणघडण वेगळी असते, संस्कार वेगळे असतात, अपुऱ्या वासना वेगळ्या असतात, कर्मफळ असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त सात्विक, राजसिक, तामसिक या 3 गुणांच्या मिश्रणाने प्रत्येकाचं मन बनलेलं असतं। आपण बघतो की जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती। आणि आपण उदाहरण घेतलं होतं की 4 मित्रांचं की 4 वेगळ्या ठिकाणी आहेत आणि चौघांना दिल्लीला पोहोचायचं आहे, तर चौघं दिल्लीला पोहोचतील पण प्रत्येकाचा मार्ग मात्र हा पूर्णपणे वेगळा असतो। हे आपण याची चर्चा केली होती। तर कसं आहे की प्रत्येक माणसाचं जे स्वधर्म असतं हे वेगळं असतं। स्वधर्म म्हणजे काय की ईश्वराकडे पोहोचण्याचा मार्ग आणि तो प्रत्येकाचा वेगळा असतो। का?
आणि कोणी सात्विक, ज्यामध्ये जास्त सात्विक प्रवृत्तीचे असतात, कोणी राजसिक असतात, कोणी तामसिक असतात. हा प्रत्येक जण हा ईश्वराप्रत पोहोचू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बरं. प्रत्येक जण ईश्वराप्रत पोहोचू शकतो, पण आवश्यकता कसली आहे की त्यांनी आपला स्वधर्म ओळखावा आणि स्वधर्म ओळखून त्या म्हणजे त्या पद्धतीने, म्हणजे त्याच्या स्वधर्माच्या अनुसार ईश्वराप्रत पोहोचण्याकरता जे योग्य आहे त्याचं आचरण केलं तर तो सुद्धा कोणी पण असो तो ईश्वराप्रत पोहोचणारच. ही सर्व चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आता तीच चर्चा आज थोडीशी पुढे आपण घेऊन जाणार आहोत आणि 2 सिद्धांत त्याची चर्चा आपण आधी करूया आणि मग थोडंसं पुढे जाऊया. आपण सर्वजण बंधू भगिनींनो कर्म करत असतो आणि त्या कर्माच्या बाह्य स्वरूपाहून आपल्याला हे लक्षात येत नसतं की या कर्मातून आपल्याला पाप मिळणार आहे की पुण्य मिळणार आहे, किंवा आपण जे कर्म करत असतो ते कर्म आपल्याला बंधनकारक ठरणार आहे की ते मोक्षाकडे घेऊन जाणार आहे, हे कर्माच्या बाह्य स्वरूपातून लक्षात येत नसतं. स्पष्ट करून एक उदाहरण घेऊया की कल्पना करा की एखादा मनुष्य किंवा एखादा बॉर्डरवरती आहे आणि त्याने बघितलं की एक दुसऱ्या राष्ट्रातून एक तिथून त्रासवादी, एक आतंकवादी आतमध्ये शिरत आहे. त्यांनी वॉर्निंग दिली, त्यांनी नाही ऐकलं त्या टेररिस्टनी आणि यांनी गोळ्या झाडल्या, त्या ठार केलं. आता तसं बघितलं तर मनुष्याला मारणं हे पापकर्म आहे, पण इथे त्याचं कर्तव्य आहे, तर म्हणून त्याला नक्कीच पुण्य मिळणार. म्हणण्याचा अर्थ काय की कर्माच्या बाह्य रूपावरनं कधी हे नक्की होत नसतं. त्याच्या मागची भावना काय आहे, त्याच्या मागचे इंटेन्शन्स काय आहे, मोटिवेशन्स काय आहे हे नक्की करत असतं की त्यातून पाप मिळणार आहे की पुण्य मिळणार आहे. असंच अजून एक उदाहरण घेऊया की तोच आर्मी ऑफिसर रागाच्या भरामध्ये त्याच्या कोणाशी भांडण होतं आणि तो मी पिस्तूल काढतो की नाही ही व्यक्ती वाईट होती म्हणून मी याला ठार मारला. आता बघा एकच व्यक्ती आहे, बॉर्डरवरती त्यांनी एकाला ठार मारलं, ते आपण पुण्य म्हणत आहोत का, तिथे तो कर्तव्य पार पाडत आहे आणि त्याचे इंटेन्शन्स आपल्याला स्पष्ट दिसत आहेत की एकदम म्हणजे योग्य आहेत. पण तेच कर्म, तोच वध, त्याला हे पाप त्याला पदरी त्याच्या पडत आहे. तर तसं पाहिलं तर अजाणत्या माणसाने जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं की बाई वरच्यावर त्यांनी फक्त वध केलेला आहे, वध घडलेला आहे फक्त एवढंच लक्षात येतं, पण त्याच्या मागची जी भावना असते कर्माची तीच म्हणजे साधकाला बांधत असते, किंवा पाप किंवा पुण्याचा जो हिशोब होतो त्या कर्माच्या भावनेमधून होत असतो. त्याच्या बाह्य जो असतो त्यातून कधी पण आपण हे नक्की करू शकत नाही. तसंच आपण जे कर्तव्य करत असतो बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, हे कर्तव्य सुद्धा असेच असतात. वरच्या वर कर्तव्य आपल्याला दिसतात, पण ते कर्तव्यच आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारे आहेत का, त्याची थोडी चर्चा करूया आपण. पण त्याच्या आधी पुन्हा एक ज्याला म्हणूया की आपण स्वधर्माच्या बाबतीत सध्या चर्चा करत आहोत. तर स्वधर्माच्या बाबतीत चर्चा करत असताना मागच्या वेळेस एक सिद्धांत मी मांडला होता की स्वधर्म हे आपल्याला मोक्ष जाणारं असतं, पण केव्हा, जेव्हा आपण आसक्ती रहित, स्वार्थ रहित ते करत असतो. पहा म्हणजे कधी कधी कसं असतं ना की ह्या सगळ्या याच्या मागच्या कंडिशन्स ज्या असतात त्याच्याकडे आपण विशेष लक्ष देत नसतो. जर आपलं स्वधर्म, मी आता स्वधर्म शब्द वापरतो बरं, स्वधर्म आपण जे पाळत आहोत आपल्या जीवनामध्ये त्याच्या मागे समजा काही आसक्ती आहे, काही स्वार्थ हित आहे, अहंबोधाने ते पूर्ण करत आहोत, तर लक्षात घ्या
की ते स्वधर्म, इथे भगवान म्हणत आहे की स्वधर्म पालन करण्याचा एक सगळ्यात मोठा फायदा काय आहे की त्यातून पाप लागत नाही. पण आपण स्वधर्म पालन करत आहोत आणि त्यातून आपल्याला पाप लागत नाहीये कारण की ते आपला स्वधर्म आहे. आपण आताच त्या आर्मी ऑफिसरचं उदाहरण घेतलं तर ठीक आहे, त्यांनी टेररिस्टला मारलं, त्याला पुण्यच लागलं, पण ते कर्म मोक्षगामी आहे का? त्याच्या मागे त्याची भावना काय आहे? जरी ते म्हणजे त्याला त्यातून पुण्यच मिळणार रहित असेल, अहंकार रहित असेल, स्वार्थ रहित असेल, तर नक्कीच ते कार्य ते मोक्षगामी होणार. नाहीतर त्यातून फक्त फायदा एवढाच, म्हणजे आपण सुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये स्वधर्माचं आचरण करत असतो, तर त्यातून आपल्याला पुण्यच लागणार, पाप लागणार नाही. पण ते मोक्षगामी कसं होईल हे आपल्याला बघायचंय का? आणि मोक्ष आपल्याला प्राप्त करायचा आहे, फार महत्त्वाचं मला असं वाटतंय बरं. कारण की फक्त स्वधर्म आचरण करणं किंवा कर्तव्य पार पाडणं, पालन करणं इतक्यापासून भागणार नाहीये. आणि साधारणपणे तर हे बघितले गेलेले आहे की कर्तव्य हे जास्त बंधनकारक असतात. त्याची चर्चा पुढे करणार आहे. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बंधुभगिनींनो की स्वधर्म जे आहे पालन करत असताना ते स्वार्थ रहित, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अहंकार, स्वार्थ मुळीच नसला पाहिजे. जर तसं आसक्ती नसली पाहिजे, तसं जर असेल तर लौकिक अर्थाने पण कर्तव्य पार पाडणार आहोत, स्वधर्म पाळणार आहोत, पण ते मोक्षगामी ठरणार नाही. आणि आपण मागच्या वेळेस घेतलं होतं रसिकचं, भगवान श्रीरामकृष्णांचं, आणि मुद्दाम ते का मांडलं गेलं की ते उदाहरण मी का मांडलं, कारण की कोणत्याही स्तरावरती मनुष्य जर असला पण त्याची मनाची जडणघडण कशी आहे हे महत्वाचं. म्हणजे तो जरी तामसिक प्रवृत्तीचा जरी असला तरी तो ईश्वरगामी होऊ शकतो. आणि ठाकरांनी म्हटलं की तुला काळजी नाही, तू इथला आहे, असं जेव्हा त्यांनी म्हटलं आणि त्याला जे काही उपदेश दिले त्याचं तंतोतंत पालन केलं आणि शेवटी ठाकरेला घेऊन गेले. बिलकुल अशीच घटना जयराम वाटेला सुद्धा घडलेली आहे. प्रसंग आहे म्हणून सांगतो, आणि ते सांगण्याचं मागचं उद्दिष्ट काय की प्रत्येकाचा स्वधर्म हा वेगळा असतो आणि स्वधर्म हा सहज असतो, आणि तो सहज त्याचं पालन केलं तर त्याचे दोन फायदे आपण आता बघितले. एक तर आपल्याला पाप कधी लागत नाही, आणि दुसरं म्हणजे हे स्वधर्म पालन करत असताना, म्हणजे स्वधर्म प्रत्येक माणसाचे वेगवेगळे असतात. मी पुन्हा पुन्हा सांगतोय का प्रत्येक माणसाची जडणघडण वेगळी असते आणि प्रत्येक मनुष्य हा ईश्वरापर्यंत स्वधर्माच्या पालनाने पोहोचतो, पण ते आसक्ती रहित, स्वार्थ रहित, अहंकार रहित असलं पाहिजे. म्हणजे अशी की जयराम पाटीलचा आश्रम बिलकुल प्रारंभिक स्तरावरती तयार झालेला आहे. माताजी तिथे येऊन राहत आहेत कलकत्त्याहून मधून. आणि एक तिथे सुद्धा एक सफाई कर्मचारी होता. त्या कर्मचारीचं वैशिष्ट्य असं होतं की माणसाने, ती जी व्यक्ती होती तिने शारदामणी देवींना, माताजींना बिलकुल जन्मापासून बघितलेलं होतं. जन्म झाला, माताजींचं लग्न झालं, सासरी गेल्या, दक्षिणेश्वरी गेल्या, आणि मग ठाकरांनी लीला संवरण केलं आणि माताजी झाल्या माताजींच्या, हे सगळं. आणि सगळे गावातले लोक त्यांना सारखं म्हणू लागले की ही देवी आहे, ही देवी आहे. ही सगळी लीला त्या इसमाने बघितली होती आणि त्या गावातला होता तर साफसफाईचं काम तो मठात करत होता. तर त्यांनी माताजींना एक दिवस विचारलं की माताजी, तुम्ही देवी आहात, तुम्ही देवी आहात असं म्हणता आणि तुम्ही सुद्धा प्रत्येकांना काही उपदेश देता, माझ्याकरता काय उपदेश आहे किंवा माझं कल्याण कसं होईल? तेव्हा माताजी म्हणतात की अरे तुम्ही तर माझे दादा आहात, कारण ते वयाने फार त्यांच्याशी मोठे होते. तुम्ही तर माझे दादा आहात, तुम्हाला कसली काय चिंता, तुम्ही जे करत आहात ते करत राहा निष्ठेनं. ठाकूर तुम्हाला घ्यायला येईल,
आणि जसं रसिकच्या बाबतीत झालं तसं यांच्या बाबतीत सुद्धा झालं. म्हणजे पहा की माताजीने त्यांना असं काही म्हटलं नाही की तुम्ही हे काम सोडून द्या किंवा आता मग म्हणजे तुमची जे नैसर्गिक वृत्ती ते सोडून अजून काहीतरी तिसरंच काहीतरी करा. इथे जे अर्जुन म्हणतोय की मी संन्यास घेणार, ती त्याची नैसर्गिक वृत्ती नाही आहे. आणि तसंच घडलं. जयराम पाटीलचे हे जे आपल्या माताजींचे दादा जे होते त्यांना बरोबर त्यांच्या शेवटच्या क्षणी ठाकूरांनी त्यांना दर्शन देऊन कृतार्थ केलं आणि ते सुद्धा वाट बघत होते. म्हणण्याचा अर्थ काय, भगवान बुद्धाच्या जीवनात सुद्धा अशीच घटना घडलेली आहे की ती व्यक्ती ही घटना तुमच्यापुढे मुद्दा मी का म्हणतो बंधू भगिनी की पहा, प्रत्येक माणसाच्या मनाची जडणघडण वेगळी असते, त्याचा मार्ग वेगळा असतो. पण जर आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे तर स्वधर्माचं पालन करायचं, आसक्ती रहित, स्वार्थ रहित, अहंकार रहित, तर मोक्ष बिलकुल हातात आहे. अनेकदा काही गोष्टी कानावरती येतात आणि हे प्रत्येकाचा मार्ग वेगळा वेगळा का असतो, कारण की मनाची जडणघडण वेगळी असते. सात्विक, तामसिक आणि राजसिक हे अहंकाराच्या मिश्रणाने आपलं सगळ्यांचं मन बनलेलं आहे. संस्कार वेगळे वेगळे आहेत. आणि याच संदर्भात म्हणजे ज्या गोष्टी कानावरती येतात की आता कल्पना करा की कोणी कोणाचं मोक्ष थांबवू शकतं का. या समाजामध्ये या गोष्टी फार प्रचलित आहेत. कोणी कोणाचं मोक्ष थांबवू शकत नाही, कोणत्या शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये. हे दोन उदाहरणच घेतले तर यातून लक्षात येतं की पहा, दक्षिणेश्वरी सुद्धा किती भक्त यायचे किंवा किती लोक यायचे, पण ज्या दृष्टीने रसिकनी बघितलं भगवान श्रीरामकृष्णांना, ती दृष्टी त्यांच्याकडे नव्हती. आणि जसंच रसिकांनी ठाकूरांनी म्हटलं की तुला कसली काळजी, तू हे असं असं कर म्हणजे नक्कीच मनाचं पावित्र्य म्हणजे जपण्याचा प्रयत्न कर, इंद्रिया संयम ठेव, मनाची एकाग्रता, मनाचा संयम, पावित्र्य, श्रद्धा, तपस्या, साधना, तू हे सगळं कर. जे काही सांगितलं त्यांनी ते प्रामाणिकपणे केलं. पण त्याच दक्षिणेश्वरी किती इतर लोक होते ते त्यांच्यापैकी ते लोक काय म्हणायचे की हा वेडपट मनुष्य आहे, भगवान श्रीरामकृष्णांना म्हणायचे. वागणं थोडंसं सामान्य लोकांसारखं नव्हतं ना, पण ते त्यांनी ओळखलं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की कोणीही कोणाचं मोक्ष थांबवू शकत नाही. जर मला मोक्ष प्राप्त होत नसेल तर माझ्यामध्ये काहीतरी कमकुवतपणा आहे. माझा कमकुवतपणाचा दोष मी दुसऱ्याला देऊ शकत नाही. आणि जर देत बसलो तर त्यात नुकसान माझं आहे, बाकी इतर कोणाचं नाही. कोणत्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये. फक्त प्रत्येकाने आपल्याला स्वधर्म ओळखायचा आणि स्वधर्म ओळखून त्या मार्गावरती सचोटीने चालायचं. आणि मोक्षप्राप्ती करता ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, मनाचं पावित्र्य, मनाची एकाग्रता, मनसंयम, इंद्रिय संयम, श्रद्धा, साधना, गुरुभक्ती, ईश्वरावर विश्वास, जर हे सगळं मी पालन नाही केलं तर मला मोक्ष कुठून मिळणार. आणि त्याच्याकरता मी इतरांना कसं दोषी ठरवू शकतो, शास्त्रांना कसं दोषी ठरवू शकतो. लौकिक उदाहरण जर घेतलं तर समजा एखाद्या मुलाला इंजिनियर व्हायचं आहे आणि तो गेला कॉलेज की मला इंजिनियर व्हायचं आहे, तर ते म्हणतील तू 12वी 12th पास कर, गणित विषय घेऊन आणि सायन्स घेऊन आम्ही तुला ऍडमिशन देऊ आहे. तो मुलगा म्हणे नाही मी गणितामध्ये फार वीक आहे, तर ते सर समजवतील की अरे बाबा असं नसतं, तुला भविष्यामध्ये सुद्धा जे आहे ह्या गणिताचं काम लागणार आहे. इंजिनियर म्हणून तुला काम करायचं आहे तरी तुला ज्याला म्हणतो की गणित लागणार आहे. नाही मी गणित शिकणार नाही पण मला इंजिनियर व्हायचं आहे, हे शक्य नाही आहे. आणि जर मी इंजिनियर नाही झालं तर दुसऱ्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. तर हे जे स्वधर्म आहे, हे स्वधर्माचं पालन हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण बघतो की पहा, संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या जीवनात किती अडथळे, किती त्रास त्यांना समाजाने दिला, पण त्यांनी असं म्हटलं नाही की बाबा मी मोक्ष प्राप्त म्हणजे मला का नाही झालं, हे समाजाने मला छळलं. तुकाराम महाराजांनी असं काही दोष दिला नाही समाजाला किंवा स्वतःच्या परिवाराला की त्यांच्यामुळे माझा मोक्ष झाला नाही. त्यांना गाठायचं होतं, त्यांनी गाठलं. काय आहे की आपण आपलं कमकुवतपणा त्याला एक सोनेरी आवरण देऊ इच्छितो, म्हणून
कुठेतरी शास्त्रावरती किंवा बाहेर काहीतरी दोष बघत असतो, हे पण त्यातून काहीही घडणार नाही. स्वधर्मम अपि चावेक्ष न विकल्पतुम अर्हसि. स्वतःच जे आपल्या मनाची वृत्ती आहे, नैसर्गिक जे स्वधर्म आहे त्याचं पालन आपण केलंच पाहिजे आणि त्याची दिशा अशी ठेवली पाहिजे की आपण बरोबर ईश्वराच्या चरणी जाऊ. पुन्हा पुन्हा सांगतो, मनाचा संयम, इंद्रिय संयम, साधना, निस्वार्थ सेवा, ईश्वरावर भक्ती, गुरूंनी जे उपदेश दिला आहे त्याचं आचरण, हे केलं तर नक्की मिळणार. आपल्या याला म्हणतो की कमकुवतपणा करता, आपला जो कमकुवतपणा असतो त्याच्याकरता इतरांना दोष देऊन कधी होणार नाही. तर बंधू भगिनींनो, ही स्वधर्माची चर्चा झाली आणि आता आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कर्तव्य नावाची सुद्धा एक गोष्ट आहे आणि स्वधर्म आणि कर्तव्य हे एकच आहे की हे वेगळे वेगळे आहेत? आणि जर एक आहेत तर का एक आहे? आणि वेगळे वेगळे जर आहेत तर काय अंतर आहे? आणि जर या दोघांमध्ये आम्हाला एकाला निवडायचं असेल तर मी कोणाला निवडायचं आणि का निवडायचं? थोडासा किचकट आहे, पण आपण थोडं सोपं करून आणि आपल्या दैनंदिन जीवनाचं उदाहरण घेऊन आपण हे समजण्याचा प्रयत्न करूया. कर्तव्य म्हटल्यानंतर बंधू भगिनींनो, हा आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणावरती हे जास्त डिपेंड करत असतं. एखादा मनुष्य जन्माला येतो आणि जन्मापासूनच त्याच्यामध्ये कर्तव्य लागतात. जन्माला आला मनुष्य म्हणून, तर मनुष्य म्हणून आपले काही कर्तव्य असतात. मग आपण बालपण असतं, बालपणामध्ये कर्तव्याचा बोध नसतो, पण ठीक आहे आपण पकडूया. मग किशोर आपण वयाचे होतो, किशोर वयाचे काही आपले कर्तव्य असतात. आपण एखाद्या विशिष्ट देशामध्ये जन्माला आले असतो, देशाच्या प्रती आपले काही कर्तव्य असतात. समाजात वावरतो, समाजाचं काही कर्तव्य असतात. विशिष्ट कुळामध्ये जन्म झालेला असतो, त्या कुळाचे कर्तव्य असतात, पारिवारिक कर्तव्य असतात. आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त काहीतरी स्वतःप्रती वैयक्तिक असे कर्तव्य असतात. आपण आपल्या जीवनामध्ये जसा वयाचा टप्पा गाठतो, आपले कर्तव्य सुद्धा बदलत जातात. जे कर्तव्य एका किशोराचे असतात ते एका युवाचे नसतात, जे युवाचे असतात ते एका प्रौढाचे नसतात. किंवा काहीतरी कर्तव्यामध्ये बदल सतत घडत असतो, काहीतरी ऍड होतं, काहीतरी सबस्ट्रॅक्ट होत असतं. पण कर्तव्य हे मात्र कुणालाही चुकलं नाही. म्हणजे थोडंसं म्हणण्याचा अर्थ काय की हे थोडं आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणावरती बरंच काही डिपेंड करत असतं. पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की शास्त्रामध्ये एक फार मोठी परिभाषा दिलेली आहे, कर्तव्यात इति मनुष्यः, की जी व्यक्ती कर्तव्य पालन करत म्हणण्याच्या लायकीची आहे. जे लोक आपलं कर्तव्य पालन करत नाही, कर्तव्याचे अनेक टप्पे, त्याच्या डिटेल्समध्ये आत्ता जात नाही. पुढे जर वेळ आपल्याला मिळाला, म्हणजे कारण की तिसऱ्या अध्यायामध्ये बरंच काही याच्या संदर्भात चर्चा पुन्हा येणार आहे, तेव्हा आपण त्याची चर्चा करूया. पण लक्षात ठेवा की आपल्या शास्त्र स्पष्टपणे सांगतात कर्तव्यात इति मनुष्यः, की जर एखादी व्यक्ती, त्याला फक्त 2 हात 2 पाय आणि 1 तोंड आहे म्हणून तो मनुष्य होत नाही. तो आपल्या कर्तव्याचं पालन करतो का? आपण बघतो समाजामध्ये किती लोक असतात इतके निर्ढवलेले असतात की ते पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय कोणतेही कर्तव्य स्वतः इतके स्वार्थी असतात की ते कोणतेही कर्तव्य पालन करायला ते राजी नसतात. तर शास्त्राच्या दृष्टीने त्यांना राक्षस हीच उपमा देणं योग्य आहे. पण आता आपण आपल्या स्तरावरची चर्चा करूया बंधू भगिनींनो, की आपण साधक आहोत आणि सामान्य मनुष्यापेक्षा आपण नक्की वेगळे आहोत, हे तर बिलकुल नक्की. पण मग आपल्या जीवनामध्ये कर्तव्याचं काय स्थान आहे? स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात की ड्युटी इज लाईक अ मिड डे सन फॉर ए स्पिरिच्युअल सीकर. इतक्या तीव्र शब्दामध्ये त्याच्या संदर्भात ते बोलले की कर्तव्य म्हणजे काय एका साधकाकरता. तर दिवसाच्या 12 वाजता सूर्य कसा होरपळून काढतो तसं हे कर्तव्य
साधकाला होरपळून काढत असतं. आता पहा, साधारण मनुष्याकरता कर्तव्य हे महत्वाचे सांगितले गेलेले आहे, पण साधकाकरता कर्तव्य संदर्भात काय सांगितले गेलेले आहे की कर्तव्य, पण आताच चर्चा केली की कर्तव्य पण जे पालन करत आहोत त्याच्या मागचे मोटिवेशन्स काय आहेत, त्याच्यातून ठरतं की हे कर्तव्य मोक्षगामी आहे की नाही. हे पहा, साधक म्हटल्यानंतर ही अपेक्षा तर असतेच की तो आपले पूर्ण कर्तव्य पालन करत असेलच. नाही पूर्ण तरी एक बऱ्यापैकी, आपण त्याला क्वांटिफाय करत नाही, पण बऱ्यापैकी आपण आपले कर्तव्य पूर्ण करत असतो. पण ते कर्तव्य पार पाडले समजा आपण 95%, तरी फक्त आपण काय म्हणू शकतो की बाबा मनुष्य येतो शास्त्राच्या नुसार. पण आपल्याला मोक्ष गाठायचा आहे, फक्त मनुष्य होऊन चालणार नाही आपल्याला. म्हणजे पुन्हा काय झालं की जी चर्चा आपण स्वधर्माकरता केली होती की स्वधर्मामध्ये कसं की स्वधर्म तेव्हाच मोक्षगामी होऊ शकतं जेव्हा तो अहंकार, आसक्ती आणि स्वार्थ रहित असेल तर. बिलकुल त्याच दृष्टीने आपले कर्तव्य सुद्धा आपण जे पार पाडत असतो त्या कर्तव्यामध्ये जर आसक्ती नसेल, त्याच्यामध्ये स्वार्थ नसेल, अहंकार बोध नसेल, तरच ते कर्तव्य आपल्याला मोक्षगामी असणार. आणि जेव्हा आपण अहंबोध म्हणतोय तर एक सगळ्यात मोठी चर्चा इथे होऊ शकते की माणसाला कर्तव्य बोध हा केव्हा होतो. माणसाला, म्हणजे स्वामीजींचे जे वाक्य म्हटलं ना मी, ते अर्धवट सोडलेलं नाहीये, याची मी व्याख्या करतोय आता पुढे. एखाद्या साधकाला, म्हणजे ज्याच्यात विवेक जागृत झालेला आहे, त्याला लक्षात आलेलं आहे की मी या संसारात फसलोय, तर अशा एखाद्या माणसाला आपल्या कर्तव्याची जाण म्हणजे आधीच झालेली असते. पण आपल्यापैकी प्रत्येकाला कर्तव्याची जाण होते कशाला, कारण की आधी आपल्याला अहमबोध ची जाण होत असते. मी बुद्धानंद, रामकृष्ण मठ पुण्याचा मी सदस्य, आणि यातून ती शृंखला सुरू होते अहमबोधाची. मग मी हे काम करतो, मी ते काम करतो, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे सुरू होतं तिथून. तर मग जर मी मठाचा सदस्य आहे तर त्याला लागून काहीतरी कर्तव्य आले. म्हणजेच काय की प्रत्येक साधक जो आपल्या जीवनामध्ये आपण बघतो किंवा आपल्याला आपण आयडेंटिटी देतो की मी अमुक आहे, माझं नाव अमुक आहे, माझे वडील, माझं शिक्षण, माझे पैसे, हे सगळं का निर्माण होत असतं, अहमबोधामुळे. आणि याच अहमबोधामुळे कर्तव्य सुद्धा येतात. एक मुलगा म्हणतो की माझे आई वडील अमुक अमुक आहे, त्यांचा अमुक अमुक नाव आहे, तर आता मी हा बोध झाला तर माझे आई वडील आले, आणि माझे आई वडील आले म्हणजेच कर्तव्य आलं. मी समाजात वावरतो हा बोध आला म्हणजे समाजाचे कर्तव्य आले. म्हणण्याचा अर्थ काय की जिथे मी बोध आला तिथे कर्तव्य आलं. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्णांना कर्तव्याच्या पलीकडे होते प्रत्येक अवतार. का? कारण की म्हणजे मी ठाकूरांचा संदर्भ का घेतोय, कारण की त्याचे चरित्र आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. तर ठाकूरांना कधी मी बोध हा नव्हताच. ठाकूर स्वतः म्हणायचे की शोधून मी सापडत नाही. आणि म्हणूनच जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांची आई चंद्रामणी देवी त्यांचं देहावसान झालं, त्याच्यानंतर ठाकूर तर्पण करायला गेले, तर्पण करू शकले नाही. काय म्हणजे सगळी लीला घडली बघा. का? कारण की मी नव्हतं, आता मी बोध नव्हता तर कर्तव्य नव्हते, आणि कर्तव्य नव्हतं तर कसलं तर्पण. हातात पाणी घेतलं तर ते पाणी गळून गेलं. पण ती गोष्ट अवतारांची. आपण आपल्या स्तरावरती जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपल्याला कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य पार पाडायचेच आहे, त्याचं पालन करायचंच आहे. फक्त कर्तव्य पालन करत असताना तो जो अहमबोध तो नाहीसा करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये स्वार्थपणा नसला पाहिजे, त्याच्यामध्ये दिखाऊपणा नसला पाहिजे, दुष्ट भावना नसली पाहिजे, तर नक्कीच ते कर्तव्य आपल्याला मोक्षगामी ठरणार. एक छोटस उदाहरण घेऊया, 2-3 उदाहरणं घेऊया. की एक दाम्पत्य आहे आणि त्यांना 4 मुलं आहेत, 5 मुलं आहेत आलेले आहेत, आणि 5
मोठा मुलगा, त्याच्या मनात काय विचार आहेत? सेवा करत आहे, पण त्याच्या मनात विचार आहे की यांच्याकडे पैसा आहे भरपूर, आणि मी चांगली सेवा केली तर मला पैसे जास्त मिळेल. म्हणजे तो कर्तव्य पार पाडत आहे पैशापोटी. मोक्ष लाभेल का? नाही. दुसरा मुलगा आहे, तो पण खूप चांगली सेवा करतोय, पण तो समाजाच्या आणि नातेवाईकांच्या भीतीपोटी करतोय, नाही तर लोक काय म्हणतील. म्हणजे तो पहिला मुलगा पैशाच्या लोभापोटी करतोय, दुसरा मुलगा समाज आणि नातेवाईकांच्या भीतीपोटी करतोय, तिसरा तो पण करतोय सेवा, पण तो कशामुळे करतोय की पहा मी चांगली सेवा केली तर सगळे नातेवाईक आणि माझा समाज माझा वाहवा करणार आहे, म्हणजे काहीतरी सन्मानाची अपेक्षा आहे. काहीतरी सेवा करतोय, कर्तव्य करतोय, पण काहीतरी सन्मानाची प्राप्तीची भावना आहे. तर पुन्हा हे कर्तव्य मोक्षगामी झालं का? नव्हे. चौथा मुलगा आहे, तो मात्र फक्त कर्तव्यापोटी करत आहे की नाही माझे आई वडील आहे, त्यांची मला सेवा केलीच पाहिजे. तर हे पहिले जे 4 मुलं आले पहा, हे चारीच्या चारी हे मोक्षगामी ठरणार नाही. तुम्ही म्हणा की अहो चौथा मुलगा तर चांगला आहे, त्याला काही अपेक्षा नाहीये, भीतीपोटी सन्मानापोटी लोभापोटी तो करत नाहीये. पण हे पहा, जेव्हा कर्तव्य आपण फक्त कर्तव्याकरता करतो त्याच्यामध्ये सुद्धा अहमबोध असतो, आणि म्हणून अहमबोध असलेलं कर्तव्य हे मोक्षगामी नाही होऊ शकत. पाचवा मुलगा बाकी आहे अजून. हे जे जो फक्त कर्तव्यपोटी करतो ना, त्याला काही अपेक्षा नाहीये, पण तो खूप चांगली नीट सेवा करतोय कर्तव्यपोटी. याच्या संदर्भातच स्वामीजी म्हणाले की ड्युटी इज लाईक अ मिड डे स्कॉर्चिंग सन फॉर द स्पिरिच्युअल सीकर. म्हणजे तो कर्तव्यपोटी कर्तव्य करत आहे, पण त्याला लक्षात येत नाही की तो अहमबोध तो घालवत नाहीये, आणि म्हणून कर्म घडत आहे त्याच्या हातात, चांगले कर्म घडत आहे, कर्तव्य घडत आहे, पण मोक्षगामी नाहीये. आणि पाचवा मुलगा तो कर्तव्य करत आहे, त्याचा अहम कर्तव्य म्हटलंच नाही पाहिजे, तो म्हणजे प्रेमापोटी करतोय, फक्त प्रेमापोटी करतोय, त्याचा अहम पूर्ण निघून गेलेला आहे. अशी व्यक्ती जेव्हा कर्म करते तेव्हा खरंच असं जे कर्तव्य असतं किंवा कर्म असतं ते मोक्षगामी असतं. अर्थातच पाचवा जो मुलगा असतो तो फक्त अवतार श्रेणीमध्येच येऊ शकतो किंवा आत्मसाक्षात्कारीच येऊ शकतो. आपण सर्वजण कदाचित चौथ्या श्रेणीमध्ये असू, म्हणजे कर्तव्य करत आहोत अहमबोधाच्या माध्यमातून, पण ती कर्तव्य पार पाडता पाडता आपला तो अहम आपल्याला नेहमी करता नाहीसा करायचा आहे. लोभापोटी सन्मानापोटी किंवा भीतीपोटी आपण कर्तव्य कर्म करत नाही, हा माझा विश्वास आहे. पण फक्त कर्तव्य मी ज्या म्हणतो की माझं कर्तव्य आहे म्हणून मी करत आहे, ही भावना सुद्धा हळूहळू करून नाहीशी झाली पाहिजे, तेव्हाच ते कर्तव्य मोक्षगामी होईल. पहा, मी पुन्हा जे मूळ मुद्द्यावरती एकदा येऊ इच्छितो की कर्तव्याचं बोध हे मी पण येत असतं. मी अमुक अमुक आई वडिलांचा मुलगा आहे, मी अमुक अमुक कुळात माझा जन्म झालेला आहे, ही भावना आपल्याला जन्मापासूनच असते, आणि म्हणूनच ही भावना आलेली आहे मीपणाची. अहमबोध आला की कर्तव्य आलेच आले, काहीही केल्या हे अहम काही सुटत नसतं, आणि अहम नाही सुटलं तर कर्तव्यबोध आलं. आणि आता ह्या तर गोष्टी म्हणजे फार उत्तम किंवा चांगल्या गोष्टी सांगितल्या, पण जर त्या कर्तव्यामध्ये कुठे जर स्वार्थ, कुठे आसक्ती जर असेल तर ते कर्तव्य म्हणजे कर्माचा त्रास होतोच, आणि त्यातून आपलं काहीही आपल्याला म्हणजे आध्यात्मिक लाभ काहीच होत नसतो. हे फार दुःखाची गोष्ट आहे. स्वार्थपोटी केलेलं कर्तव्य मग काय होतं की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पदर निर्माण होत असतात. अनेक पदर म्हणजे ज्याला म्हणतो की स्प्लिट पर्सनॅलिटी. पुन्हा अजून काय नवीन टर्म मी काढली सायकोलॉजीची, तर पहा आपण ही
स्प्लिट ती व्यक्ती ना, ती म्हणजे बोलणं एक आणि वागणं एक. ठाकूरांच्या भाषेमध्ये आतमध्ये एक आणि बाहेर एक. का? कारण की आपण कर्तव्य पार पाडत आहोत, पण त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आपलं दडलेलं आहे. या संदर्भात एक फार सुंदर एक गोष्ट माझ्या स्मरणात येत आहे. ख्रिश्चन धर्माच्या एका साहित्यात मी ती गोष्ट वाचली होती की इंग्लंडमध्ये कुठेतरी एका छोट्याशा गावामध्ये पहा स्प्लिट पर्सनॅलिटी काय असते, किंवा आपण दाखवतोय आणि आतमध्ये असतोय, कर्तव्य पालन करतो, पण त्याच्या मागच्या भावना आपल्या किती वाईट असतात आणि यातून काहीही घडणारं नसतं आणि आपल्या पर्सनॅलिटी स्प्लिट होऊन त्याचे अनेक बदल होऊन जातात. खरं म्हणजे ठाकूर काय म्हणतात की आत आणि बाहेर एक असलं पाहिजे. म्हणजे पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे? इंटिग्रेटेड, एकच असली पाहिजे. जशी आतमध्ये तशीच बाहेर, काही त्याच्यामध्ये म्हणजे अंतर नसला पाहिजे. पण आपल्याकडे स्प्लिट म्हणजे इतकी स्प्लिट झालेली असते, त्याचे अनंत पदर झालेले असतात. तर ती मजेशीर गोष्ट म्हणजे अशी आहे की इंग्लंडच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये एक व्यापारी राहत होता आणि तो काही चर्चमध्ये वगैरे जात नव्हता आणि त्याचा काहीतरी व्यवसाय होता, दुकान होती आपल्या किराणा सामानाची. तर मग कसे त्याचं जीवन चाललं होतं. अचानक एक दिवस त्याला काय वाटलं तर तो चर्चमध्ये जाऊ लागला. त्याला बरं वाटलं आणि चर्चमध्ये कसं असतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे प्रत्येक रविवारी एक कॉमन प्रेयर असते. जशी आपण रोज संध्याकाळी म्हणतो की नाही, तशी त्यांची रविवारी प्रेयर असते. त्याला ते म्हणतात मास. आणि मास मग तो अटेंड करू लागला प्रत्येक रविवारी. आणि मग ख्रिश्चन धर्मामध्ये असा एक नियम आहे की रविवारी आपले सगळे कामधंदे बंद ठेवायचे आणि ती प्रेयर अटेंड करायची आणि उरलेला वेळ भगवान येशूंच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या चिंतनात घालवायचं. म्हणजे कामं बिझनेस करायचं नाही थोडक्यात. आता ही व्यक्ती तिकडे चर्चमध्ये जाऊ लागली, नवीन जात होती आणि आता त्याला लक्षात आलं की रविवारी तर बिझनेस करून चालणार नाही, म्हणून त्यांनी आपली दुकान बंद ठेवली आणि घरी येऊन तो काहीतरी ईश्वर चिंतन करू लागला. पण तेवढ्यात ज्या लोकांना माहीत होतं की ही दुकान रविवारी सुद्धा उघडी असते आणि त्यांनी ती दुकान बंद बघितल्यानंतर त्यांनी ते दार ठोठावलं. तर आता बिझनेस बंद ठेवायचा आहे, मग आता काय करायचं? म्हणजे बिझनेस बंद ठेवायचा आहे ही दाखवायचं आहे, पण आतमध्ये तर ही इच्छाच आहे की गिऱ्हाईकाला सोडायचं कशाला. म्हणून ती व्यक्ती काय करते की दुकानाच्या छतवर जाते आणि जोराने ओढून सांगते, अरे तुला माहित नाही का मी आता ख्रिश्चन झालेलो आहे, रविवारी मी धंदा करत नाही, पण हरकत नाही, तू माझा नेहमीचा गिऱ्हाईक आहे ना, तू मागच्या दाराने ये, मी तुला जे सामान पाहिजे ते सगळं देतो. तर असं सांगून त्याने त्या मागच्या दाराने त्याला सामान दिलं. याला काय म्हणतात? भावेर घरे चोरी. आतमध्ये एक, बाहेर एक. स्प्लिट पर्सनॅलिटी. आणि ही का घडत असते की आपण आपले कर्तव्य जर त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला असेल तर हे आपले ही जी आपली पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्व, हे इंटिग्रेटेड एक नाही होणार. याचे अनेक बदल होत जातील. अहंकारामुळे एक, आसक्तीमुळे एक, स्वार्थामुळे एक, किंवा जितके पण हे दोष आहेत प्रत्येक त्याला ते छोटे त्याचे पदर पाडत जाणार आणि त्यामुळे टोटली स्प्लिट पर्सनॅलिटी आपली होऊन जाईल. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपण खूप सावधान राहायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपले हे पर्सनॅलिटी डेव्हलप करत असताना विशेष करून आपण मोक्षगामी आहोत, आपण साधक आहोत, तर हे भावेर घरी चोरी कधी नसलं पाहिजे. म्हणजेच काय की कर्तव्य पालन आपण केलेच पाहिजे आणि कर्तव्य पालन म्हणजे कर्तव्य पालनाचा मागचा मोटिव्ह काय असला पाहिजे, त्याचा मागचा मोटिव्ह जो असला पाहिजे तो म्हणजे ज्याला म्हणूया की स्वार्थरहित, आसक्तीरहित, अहंकार रहित. म्हणजे खरं म्हणजे अहंकार घालवला ना, अहंबोध घालवला ना, बाकी सगळ्या गोष्टी नाहीशा होतील. बाकी सगळ्या गोष्टी त्या नाहीशा होतील, हे तेवढं सत्य आहे. थोडंसं अजून पुढे जाऊया की आपल्या जीवनामध्ये कर्तव्य समजण्याकरता आपल्याला इतका संघर्ष का करावा लागतो.
किंवा कर्तव्य पालनामध्ये आपल्याला इतका त्रास का भोगावा लागतो? मिड डे स्कॉर्चिंग सन म्हटलं स्वामीजी, असं का होतं? हे फार महत्वाचा विषय आहे. तसं पाहिलं तर कर्तव्यात किती मनुष्य शास्त्र सांगतात आणि आपण ते करत आहोत, पण कर्तव्य काय कर्तव्य नाही याच्यामध्ये आपला भयंकर घोटाळा होत असतो एक, आणि ते आपल्याला खूप त्रासदायक सुद्धा ठरत असतं. आणि त्रास झाला म्हणजे ते मोक्षगामी सुद्धा होत नाही. म्हणजे नेमकं काय गोंधळ सुरू हेच आपल्याला कळत नाही. का? कारण की आपले कर्तव्य जे आहे ते नाही म्हटलं तरी स्वार्थाने, अहंकाराने, आसक्तीने वगैरे वगैरे ते लढवडलेलं आहे. पण हेच जर आपण योग्य कर्तव्य काय आहे आणि तेही आपल्या संदर्भात हा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर फक्त एकच आहे, अहम घालवणे. अहम घालवला की तिथे स्वार्थ राहणार नाही, आसक्ती राहणार नाही, किंवा अहम याच्यामुळे जे काही दोष आपल्यामध्ये निर्माण झालेले आहेत ते दोषच मुळात राहणार नाही. तर मग आपण सुद्धा ईश्वरासारखं होऊन जाऊ. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या एका श्लोकामध्ये फार सुंदर भगवान सांगतात, काय, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. अर्जुना, या जगामध्ये नमे पार्थास्ति कर्तव्यम, मला कोणतेही कर्तव्य नाही आणि तरी मी किती कर्म करत असतो. एक अवतार आपण जर बघितलं तर ते किती कर्म करत असतात. मग त्यांच्या कर्म करण्याच्या मागचा मोटिव्ह काय असतो? नुसतं मानव जातीप्रती प्रेम. ठाकूरांचं उदाहरण बघितलं तर वैयक्तिक कर्तव्य ते पार पडू शकले नाही, पण प्रत्येक मनुष्य जो आध्यात्मिक पिपासू होता, जिज्ञासू होता, प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलेलं आहे आणि योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. स्वामीजींचं जीवन बघा, माताजींचं जीवन बघा, किती लोक त्यांच्याकडे, ठाकूरांनी देह अवसान झाल्यानं किती लोक त्यांच्याकडे यायचे, किती लोक येऊन त्यांच्याकडे मार्गदर्शन प्राप्त करायचे. काही वेळ नाही, काळ नाही, काही नाही, बस आईचं नाव ऐकलंय, माताजींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्याकडे येऊन राहिले, येऊन त्यांच्याशी काहीतरी मार्गदर्शन प्राप्त करून राहिले आणि त्यांच्याकडनं काहीतरी, म्हणजे ज्याला म्हणतो की शांती विशेष करून संसारामध्ये होरपळलेले असतात. तर हे कशापोटी करत होते ते? नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, की या संपूर्ण जगामध्ये अर्जुना काहीतरी अप्राप्य मला असं एक पण नाही. काय गोष्ट सांगितली बघा भगवानाने. या संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये अप्राप्य मला असं काही नाहीये आणि प्राप्त करण्याची इच्छा सुद्धा पण नाही. दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. मला न मिळालेलं असं काही नाहीये आणि प्राप्त करण्यासारखं असं काहीच नाही. आणि कर्तव्य म्हणून मुळीच नाही. कर्तव्य का नाहीये? कारण की अहंबोध नाही. जिथे अहंबोध असतो तिथे कर्तव्य असतं, लक्षात ठेवा. तुमचा आणि माझा अहंबोध आहे म्हणून आपल्या कर्तव्य सुद्धा आहे. म्हणजे जगातले 99% लोकांना बघितलं तर ते कर्तव्य पालनच करत नाही, म्हणजे मनुष्य म्हणायच्याच लायकीचे नाही. पण आपण साधक आहोत, सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत आहोत, आपल्याला कर्तव्य कळलेले आहेत. पण त्याच्या मागचे धोके आपल्याला लक्षात आले पाहिजे. काय? की आपले कर्तव्य हे भीतीपोटी, लोभापोटी किंवा लोकांना दाखवण्यापुरते तसे नसले पाहिजे. तसे असेल तर मग तर अजून आपल्याला उशीर लागणार आहे. कारण हे कर्तव्य चुकले नाही कोणाला, कर्तव्य कोणाला चुकलेले नाहीये. आणि चला ठीक आहे, अजून त्या चौथ्या मुलाचं उदाहरण घेऊया की आपण तिथपर्यंत पोहोचूया. कुठपर्यंत? की कर्तव्य करता कर्तव्य, पण ते सुद्धा मोक्षगामी होणार नाही. म्हणजे कर्तव्य ती स्टेज आली पाहिजे मात्र. सुरुवातीला कदाचित असं होईल की स्वार्थापोटी किंवा लोभापोटी पण कर्तव्य करू, पण हळूहळू ते नाहीसे होतील. लोक दाखवण्याकरता करूया, ते सुद्धा नाहीसं होईल. मग एक स्थिती आहे की कर्तव्य करता कर्तव्य करूया, पण ती स्थिती खूप चांगली आहे म्हणजे बाकीच्या स्थितीपेक्षा. कारण की एकदम हनुमंतासाठी उडी मारून आपण छतवरती पोहोचू शकत नाही. आपल्याला पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी
सुरुवातीला स्वार्थापोटी आसक्तीपोटी करणार, पण वरती जाऊ तेव्हा एक स्टेज आपल्या जीवनामध्ये अशी येणार आहे की त्यातून आपल्याला काय मिळणार आहे, कर्तव्य करता कर्तव्य. पण ही खूप चांगली स्थिती बरं, खूप चांगली. म्हणजे बाकीच्या पायरी दुसरी पायरीपासून ही पायरी 5व्या 6व्या नंबरची ही खूप चांगली आहे. आणि तिथे आपल्याला खूप काम करावं लागेल, खूप काम करावं लागेल. आणि मग ती स्थिती येईल की आपला अहमबोध नष्ट होऊन जाईल. आणि अहमबोध नष्ट झाल्यानंतर मग तो अहमबोधच राहणार नाही. आणि मग त्याच्यानंतर जे काही कर्म करू आहे ते फक्त प्रेमपोटी, आनंदापोटी. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक फार बोलका प्रसंग आणि माझ्या वैयक्तिक जीवनातला तो खूपच आवडता प्रसंग आहे. त्यांनी पत्र लिहिलंय, ते पत्र त्यांनी लिहिलंय मेरी हिल. आणि स्वामीजी दुसऱ्यांदा जेव्हा अमेरिकेत गेले होते त्याच्या आधीचं ते पत्र आहे. आणि ती घटना थोडीशी त्याचा मी तुम्हाला संदर्भ सांगतो की पहा काय असतं की जेव्हा अहम पूर्णपणे गळून जातो तेव्हा काय स्थिती असते माणसाची. स्वामीजी म्हणजे पश्चिमचा दौरा पूर्ण करून भारतात आलेले आहेत आणि दुसऱ्या ट्रिप करता ते पुन्हा चाललेले आहेत की ते सगळं त्यांनी जे कार्य उभारलं ते कसं काय चालू आहे बघण्याकरता. आणि तिथे न्यूयॉर्कच्या वेदांत सोसायटीमध्ये नेमकं अभेदानंदजी महाराजांचे आणि इतर भक्तांचे थोडेसे विवाद सुरू आहेत. आणि तिथले जे भक्त म्हणतात की तुम्ही येऊन आमचं हे भांडण सोडवा. तेव्हा स्वामीजी म्हणतात, एक वाक्य आहे त्यांचं बरं, की आय हॅव कम एज ए स्पेक्टेटर नॉट एज ए ऍक्टर. स्वामीजी या वाक्याकरता स्वामींच्या पायी हजार आणि लाखो लोटांगण. मी आता साक्षी म्हणून आलेलो आहे. द गुरु विवेकानंद, द टीचर विवेकानंद, द प्रीचर विवेकानंद हॅज गॉन वन्स फॉर ऑल, नेव्हर टू कम बॅक. हे एक्झॅक्ट वाक्य आहे त्यांचे, की तुम्ही जो विवेकानंद बघितला होता आधी, काहीतरी उभारायचंय, काहीतरी करायचंय, ती ठाकूरची लीलाच होती. म्हणून तो विवेकानंद गेलेला आहे. आय हॅव कम एज ए स्पेक्टेटर नॉट एज ए ऍक्टर. मी यावेळेस फक्त बघण्याकरता आलेलो आहे. मी कोणत्याही कार्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही. मी अभेदानंदजींना काही सांगणार नाही आणि भक्तांना काही सांगणार नाही. मला जे काही द्यायचं होतं ते देऊन दिलं. अँड नाऊ आय एम ड्रिफ्टिंग बॅक टू माय नेचर. मी माझा जे खरं जे स्वभाव आहे त्याच्याकडे मी वळत आहे. कोणता स्वभाव? द सेम नरेंद्र who used to sit under the banyan at Dakshineshwar near Sri Ramakrishna Paramahamsa and listening with the rapt attention the wonderful words coming from the lips of Sri Ramakrishna. माझा मूळ स्वभाव काय आहे की मी तोच नरेंद्र आहे की जो दक्षिणेश्वरी वटवृक्षाखाली श्रीरामकृष्णाच्या मुखातून येणारे ते अचंबित करणारे जे शब्द आहेत ते ऐकण्यामध्ये मी गुंग व्हायचो. तोच माझा स्वभाव आहे आणि त्याच्याकडे पूर्णपणे आता शिफ्ट होत आहे. आणि आता या सगळ्या कार्याशी काही घेणं देणं नाहीये. पहा, एवढं कार्य ज्या स्वामीजींनी उभारलं आणि एका क्षणात झुगारून दिलं. म्हणजे मी फक्त बघण्याकरता आलो. आय हॅव कम एज अ स्पेक्टेटर नॉट एज अ ऍक्टर. ही स्थिती का आली? जेव्हा गेले होते तेव्हा काय होतं? तेव्हा कर्तव्य होतं. इथं ठाकूरांची आज्ञा होती, तू काय तुझे हाड करते. आणि ठाकूरांनी म्हटलं होतं की अरे जोपर्यंत तू आईचं काम करणार नाही तोपर्यंत ही किल्ली माझ्याजवळ असणार तुझ्या ब्रह्मज्ञानाची. आणि ते सगळं कार्य उभारलं होतं. फक्त बघायला जाणार होते आणि म्हणून आय विल नॉट मेडल विथ एनीबडी. मी आता कोणाला काही सूचना देणार नाहीये. हे वाक्य म्हणायला फक्त विवेकानंदच पाहिजे. हे वाक्य म्हणायला विवेकानंद पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे वाक्य समजायला विवेकानंदच पाहिजे. आपल्यासारखे सामान्य माणसं नाही समजू शकत. ते पत्र, माझी विनंती सर्वांना की ते पत्र नक्की वाचा. त्याचा एक्झॅक्ट डेट माझ्या आता स्मरणात नाहीये. मी प्रयत्न करेन तुम्हाला पुढच्या वेळेस ती डेट सांगली आहे. काय पत्र लिहिलेलं आहे, काय त्याची ती भाषा. म्हणतात ना की एखादी व्यक्ती जेव्हा लिहिते
तर ते आपल्या मनाचे संपूर्ण भाव त्या गोष्टीने ओतून देते. हे पत्र इतकं भावनिक पत्र आहे. आणि विषय काही ते म्हणतात की द विवेकानंद, द प्रीचर विवेकानंद, द टीचर विवेकानंद, द ऍक्टर विवेकानंद हॅज गॉन फॉर वन्स फॉर ऑल, नेव्हर टू कम बॅक. म्हणजे त्याला शिक्कामोर्तब करतात आहे की तो गेला आता आणि तो फिरून परत कधी येणार नाही. ती जी एक उर्मी होती ती सगळी गेली आता. नाव आय हॅव कम ॲज ए स्पेक्टेटर. मी साक्षी भावने सगळं काही बघणार, पण मी कोणतीही सूचना देणार नाही. तर ही स्थिती आपल्या जीवनात सुद्धा येऊ शकते टप्प्याटप्प्याने. की जेव्हा म्हणजे पहिला आपल्याला टप्पा गाठायचा आहे की सगळे त्याच्यामागचे मोटिवेशन्स जे आहेत ते जर इतर असतील तर ते स्वच्छ करायचे आणि कर्तव्य ते पार पाडायचे. आणि त्याच्यानंतर हळूहळू ते कर्तव्य सुद्धा निघून जाईल आणि मग तो अहंबोध राहणार. आता एक मुख्य प्रश्न जो राहिलाय की स्वधर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये अंतर काही आहे का? खूपच एक ज्याला म्हणतो मायनर, छोटासा अंतर आहे. आणि तो म्हणजे काय की स्वधर्म हा नेहमी आपल्या ज्याला म्हणतो की मनाच्या वृत्तीवरती निर्भर असतो. मनाच्या वृत्तीवरती कर्तव्य आपला स्वधर्म निर्भर असतो. साधारणपणे ढोबळपणाने कर्तव्य हे आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी नक्की करत असतात. का मी असं का म्हणतोय? हे मनात म्हणजे कर्तव्य मनातून का येत नसतात? कारण की आपण किती लोकांना बघतो कर्तव्य जुळवून देतात आणि बिलकुल म्हणजे निर्लज्जपणे. पण स्वधर्म कसा असतो की स्वधर्म म्हणजे कसं असतं की मनुष्य म्हणजे एखाद्या माणसाचा स्वधर्मच असतो की तो कर्तव्य पालन करू इच्छितच नसतो. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल आय फील. आलं का लक्षात? कर्तव्य कसं असतं की ते बाह्य भोवतालाच्या गोष्टींवरती निर्भर करत असतं. स्वधर्म कसं असतं की स्वतःच्या नैसर्गिक वृत्तीवरती निर्भर करत असतं. आणि अंतर काय की एखादा मनुष्य दुसऱ्यांचे कर्तव्य सुद्धा पार पाडून घेतो आणि एखादी व्यक्ती कशी असते स्वतःचे कर्तव्य म्हणजे त्याचं जे नैसर्गिक वृत्ती कशी असते की स्वतःचे कर्तव्य सुद्धा पार पाडत नाही. हा अंतर आहे. दुसरं, प्रत्येक माणसाचा स्वधर्म हा वेगळा असतो. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, जितके व्यक्ती तितक्या प्रकृती. पण अनेक माणसं जे को इन्सिडेंटली एकाच म्हणजे ज्यानंतर एका परिस्थितीत जर सापडले असते तर त्या सगळ्यांचं कर्तव्य मात्र एक असू शकतं. हा अंतर मी सांगतोय खरं म्हणजे तो अंतर इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. पण तरी एक अंतर हा आहे म्हणून आपण चर्चा करतोय. आणि शेवटचा प्रश्न त्याचा एकाच मिनिटात मी त्याच्यावरती चर्चा करून मग आपण थांबूया की जर आपल्या जीवनामध्ये स्वधर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये जर आपल्याला कॉन्फ्लिक्ट होत असेल तर कशाचं पालन करायचं? तर स्पष्टपणे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात परधर्मो भयावह सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. आपल्या स्वधर्मामध्ये आणि आपल्या कर्तव्यामध्ये जर आपल्याला अंतर असा तफावत वाटत असेल, हा अंतर इतका सूक्ष्म बिंदू वगैरे हा फाईन करणं खूप अवघड आहे, तरी सुद्धा आपल्याला असं वाटलं तर स्पष्टपणे भगवान सांगतात की स्वधर्माचंच पालन करायचं. का? परधर्म स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. की स्वतःच्या स्वधर्मामध्ये जर काही दोष आपल्याला आढळत असतील तरी सुद्धा त्याचा त्याग करू नये. का? कारण की ते त्यातून आपल्याला पाप मिळत नसतं, पाप आपल्याला लाभत नसतं एक. आणि मग त्यातून जर आपण आसक्ती, स्वार्थ, अहंकार कमी केला तर तेच स्वधर्म आपल्याला मोक्षगामी होणार आहे, तेच कर्तव्य आपल्याला मोक्षगामी होणार आहे. तर ही याची चर्चा अजूनही काही पॉईंट्स राहिले आहेत, पण आता आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये बरंच याच्यावरती अजून सखोल चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. तर आपण तिथे त्याची अजून सखोल चर्चा करण्याचा
प्रयत्न करूया. पण हा श्लोक आता इथे संपत आहे. येत्या शुक्रवारी आपण 32वा वगैरे त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी आपण आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत. त्या दिवशी आपली भेट होईल अशी आशा अपेक्षा मनात ठेवून मी आपल्या सगळ्यांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. कृष्णार्पणमस्तु. कसं होतं? एकदम